स्वराज्य संवाद न्यूज, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातून एक अपघाताची बातमी समोर येत आहे। मंचर पारगाव रस्त्यावरील अवसरी खुर्द येथे एका कारचा भीषण अपघात झाला असून अनियंत्रित झालेली आयटेन कार थेट पुलावरून खाली कोसळली आहे। देवदर्शन करून घरी परत येणाऱ्या पानसरे कुटुंबावर हा काळाने घाला घातला। मात्र सुदैवाने या अपघातात मोठी जीवितहानी टळली आहे। ही घटना आज शनिवार रोजी सकाळी 11 ते 11:30 वाजेच्या सुमारास घडली आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार MS14 KW 0353 या क्रमांकाची आयटेन कार अवसरी खुर्द स्मशानभूमीजवळ आली असता हा अपघात झाला। कार मधील प्रवासी देवदर्शन आटपून आपल्या पारगाव गंगेवाडी या गावाकडे परतत होते। मात्र अवसरी खुर्द जवळ समोरून येणाऱ्या एका वाहनाने हुलकावणी दिली, त्यामुळे आयटेन कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले। गाडी आधी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला जाऊन धडकली आणि थेट पुलावरून खाली कोसळली। हा अपघात इतका भीषण होता की पुलाखाली पडल्यानंतर कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे। गाडीच्या चारही बाजूंचा काचा फुटल्या असून पुढील भागांचे मोठे नुकसान झाले आहे। या गाडीमध्ये पारगाव गंगेवाडी येथील पानसरे कुटुंबातील सदस्य प्रवास करत होते। अपघातात 19 वर्षीय साहिल गंगाधर पानसरे, 40 वर्षीय अर्चना गंगाधर पानसरे आणि 21 वर्षीय दीपक बाबूजी पानसरे हे किरकोळ जखमी झाले आहेत। अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली। सर्व जखमींना सोफिल मोरी यांचे साईकृपा रुग्णवाहिकेतून तातडीने उपचारासाठी मंचर येथील मॅक्स केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। सुदैवाने या भीषण अपघातातून पानसरे कुटुंब थोडक्यात बचावलं असून सर्वजण सुरक्षित आहेत। मात्र या अपघातामुळे मंचर पारगाव रस्त्याच्या दुरावस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। मात्र सदर अपघात हा समोरून येणाऱ्या वाहनाच्या हुलकावणीमुळे घडला असल्याने वाहन चालकांनी काळजीपूर्वक गाडी चालवण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे। बोलतो हुलकावणी दिली, हुलकावणी दिल्यानंतर त्याचा तोल गेला डायरेक्ट साईडला आणि गाडी डायरेक्ट झाडावादळून खाली आली। म्हणजे समोरच्या गाडीने हुलकावणी दिल्यामुळे कंट्रोल सुटला, गाडी खाली थेट पडली खाली। त्याच्यात एक महिला होती, महिलाला जास्त लागलेले आणि पोर होती त्यांना थोडं थोडं लागलेले दोघे। हो, ॲम्ब्युलन्स मध्ये टाकून त्यांना नेलेलं आहे उपजिल्हा रुग्णालय। हो, गाडी कोणत्या दिशेने आली होती ती? गाडी पूर्वेकडून आली म्हणजे निघाली कुठे होती? पारगाव चालली होती गंगेवाडीला मंचर आपला अवसरी फाट्यावर। अवसरी फाट्यावर पारगाव चालली।